श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचे या चॅनलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत पिवळ्या मोहरीचे काही घरगुती उपाय. आपण स्वयंपाकात जशी काळी मोहरी वापरतो तशीच किराणा मालाच्या दुकानात पिवळी किंवा पांढरी मोहरी मिळते. ती खूपच गुणकारी असते. तिचे आता आपण उपाय बघूयात. तर त्यातला पहिला उपाय आहे तो म्हणजे बऱ्याच वेळा आपले काम होता राहते, अडथळे येतात, काहींना काही बाधा येत राहते. अशा वेळेस घरातून निघताना या मोहरीचे 4-4 दाणे आपल्या सर्व बाजूंनी फिरवून टाकावेत आणि मग बाहेर पडावे. आपले काम मार्गी लागते. दुसरा उपाय आहे तो म्हणजे घराच्या व आपल्या सुरक्षिततेसाठी उजव्या हातात पिवळी मोहरी घेऊन 11 वेळा कालभैरवाष्टक व 11 वेळा वेदोक्त वल्गा सूक्त म्हणून घरात सर्वत्र टाकल्याने घराचे वाईट शक्ती, करणी, भानामती व इतर सर्व बाधेपासून संरक्षण होते. पुढचा उपाय आहे तो म्हणजे बऱ्याच वेळा ऑफिसमधल्या राजकारणामुळे त्रास होतो. उगीचच बळीचा बकरा बनवले जाते. वरिष्ठही कारण नसताना त्रास देतात. अशा परिस्थितीत पण हा उपाय कामी येतो. रोज स्वतःवरून पिवळ्या मोहरीचे दाणे उतरवून कमी होतो. पुढचा उपाय आहे तो म्हणजे कधीकधी नवऱ्या बायकोच्या नातेसंबंधात समस्या असेल तर साथीदार विश्वासघात करत असेल, अशा वेळेस बुधवारी रात्री अगदी थोडी पिवळी मोहरी आणि हळद पाण्यात भिजवावी. गुरुवारी सकाळी ह्याची पेस्ट करून त्याचा तिलक साथीदाराच्या फोटोला लावावा. असे सलग 5 गुरुवार करावे आणि सोबत दत्तगुरूंची प्रार्थना करावी. नक्कीच फळ मिळते. पाचवा आणि शेवटचा उपाय आहे तो म्हणजे पैसे कितीही कमवले तरी पुरत नाहीत, टिकत नाहीत. अशा वेळेस दर गुरुवारी पिवळी मोहरी आणि हळदीचा तिलक आपल्या तिजोरीला लावावा. तर हे होते पिवळ्या मोहरीचे काही उपाय. व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि सर्व स्वामी भक्तांनी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.